एका यंत्रमानवाच्या मनाचा शोध. निरंजन घाटे. लोक काहीतरी करतात म्हणून आपणही तसं करू नये हे सदानंदला अनुभवानं पक्क कळलेलं होतं. तरीही प्रत्येक वेळी ही वेळ शेवटचीच. यापुढे आपण लोक काय करतात याचा विचार न करता स्वतंत्रपणे निर्णय घ्यायचा असा तो निश्चय करीत असे. दरवेळी हा निश्चय विसरून तो पुढचा निर्णय घ्यायचा आणि मग पस्तावायचा. त्याच्या संपूर्ण आयुष्याची वाटचाल ही अशीच झाली होती. बरं, एखादी गोष्ट त्याच्या मनात भरली की तो आधी स्वतंत्रपणे ही गोष्ट सगळेच लोक करतात तरी त्याचे फायदे तोटे जाणून घेतल्याशिवाय आपण करायची नाही हा निश्चय करायचा. इथपर्यंत ठीक होतं. मग तो त्याचा हा निश्चय भेटेल त्याला सांगायचा. तो बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्यायची त्याला घाई व्हायची. मग त्याचा मानसिक गोंधळ उडायचा. अखेरीस हो ना करता करता तो ती गोष्ट करायचा. मग आपलं काय चुकलं याचा विचार करीत बसायचा. यंत्रमानवाची खरेदी ह्याला अपवाद नव्हती. त्यांच्या वसाहतीत पहिला यंत्रमानव वाजत गाजत आला होता. सदानंदच्या पत्नीनं त्याही आधीपासून यंत्रमानव आणायचा ना ह्या विषयावर चर्चा सुरू केलेली होती. त्यावेळी सदानंद हो म्हणाला असता तर पुढची बरीच गंमत टळली असती. पत्नीनं अमुक एक गोष्ट आणूया का असं विचारलं तर त्या प्रश्नावर चर्चा करायची नसते. तर पत्नीनं ताबडतोब ती वस्तू आणा असा दिलेला तो हुकूम असतो हे इतकी वर्ष संसार करूनही सदानंदला कळलेलं नव्हतं. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी नातेवाईकांनी यंत्रमानव आणले तेव्हा सगळ्यांनी गाढवपणा केला म्हणून आपणही करायचा का हा प्रश्न एका बेसावध क्षणी सदानंदच्या तोंडून बाहेर पडला. झालं का तुमचं तुंतुणं सुरू सदानंदची बायको कडाडली. अगं तसं नाही सदानंद पुटपुटला. अशा वेळी त्याच्या बायकोचे कान अतितीक्ष्ण बनत. इतर वेळी बऱ्याच वेळा तिला काही ऐकू येत नसे. अशा या आपल्या स्त्रीस नेमकं असं पुटपुटणं कसं ऐकू येतं हा सदानंदास पडलेला एक गहन प्रश्न होता. पण तो उच्चारायची ही वेळ नव्हे त्याच्या अंतर्मनात जाणवलं. मग कसं? मी केव्हापासून तुमच्या मागे लागले घरी यंत्रमानव आणा म्हणून. एकदा तरी सर्वांच्या आधी आपण काहीतरी करूया पण तुम्ही ऐकाल तर ना. आणि आता सगळ्यांकडे यंत्रमानव दिसायला लागल्यावर आपण मेंढरं बनून त्यांच्या मागं लागायचं का असं तुम्ही म्हणणार. सदानंदला हा वार जिव्हारी लागला. बायकोनं तो जे वाक्य उच्चारणार ते आधीच बोलून त्याची दांडी उडवली होती. ही क्रिकेट खेळत असती तर मॅकाग्राच्या तोडीची जलदगती गोलंदाज बनली असती असं त्याला वाटून गेलं. पण तेही बोलण्यात काही अर्थ नव्हता. तिला मॅकाग्रा कोण हे समजावून द्यावं लागलं असतं. तो एकेकाळचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज होता आणि आता दूरचित्रवाणी समीक्षक बनलाय हे कळल्यावर तिनं सदानंदाची पुन्हा एकदा कान उघाडणी केली असती. तिच्या मनात जी वाईट गोष्टींची आणि नशिबाचे भोग बनलेल्या गोष्टींची यादी होती त्यात सदानंद सर्वोच्च स्थानी होता. क्रिकेट आणि क्रिकेट संबंधी गोष्टी बातम्या आणि इतर जे जे क्रिकेटशी संबंधित असू शकतं ते सदानंद खालोखाल त्या यादीत ज्येष्ठता क्रमांकावर होतं. जळलं तुमचं क्रिकेट हा तिचा परवलीचा वाक्प्रचार होता. अलीबाबानं ज्या चोरांचा खजिना लंपास केला होता त्या चोरांचीही सरदार असतील तर त्यांच्या गुहेचं दार उघडण्यासाठी जळलं तुमचं क्रिकेट हेच वाक्य वापरलं गेलं असतं. ते जाऊ देत. पण ह्या प्रसंगाबरोबरच सदानंदला आज ना उद्या यंत्रमानव आणावाच लागणार हे नक्की झालं होतं. पारंपरिक रीत म्हणून त्यानं काही काळ विरोध केला. 2 दिवस त्याच्यासमोर ताट आदळून गिळा एकदाचे हे घडून गेलं आणि त्यानं दूरध्वनीवरून यंत्रमानव पाठवून द्या अशी मागणी नोंदवली. ह्या उशिरा मागणी नोंदविण्याचा एक फायदा निश्चित रूपात झाला. तो म्हणजे त्या काळातला अद्ययावत यंत्रमानव सदानंदला मिळाला. सदानंदची तो बऱ्याच विषयांवर अर्थपूर्ण गप्पा करू शकत होता. शेअर बाजारातले चढ उतार त्याला कळत होते. वेगवेगळ्या खेळातील बारीक सारीक माहिती त्याला होती. त्यामुळं प्रसिद्धी माध्यमांनी कसलीही स्पर्धा लावली तर त्यात सदानंद आता भाग घेऊ लागला होता. एक दिवस सदानंदला त्यानं बुद्धिबळाचे बरेच डाव समजावून दिले आणि मग त्या यंत्रमानवानं
सदानंदला एक शंका विचारली. तो म्हणाला, मालक, हे बहुतेक सगळे डाव सर्व मोठमोठ्या खेळाडूंना ठाऊक असतात. मग तरीही ते खेळाडू एकमेकांना हरवू कसे शकतात? खरं तर सदानंदानं ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं काही कारण नव्हतं. हा यंत्रमानव असे अनेक प्रश्न विचारायचा. त्याच्या यांत्रिक मेंदूत तसा कार्यक्रम भरवलेला होता. त्याने संपर्कातल्या माणसांना प्रश्न विचारायचे, त्यानुसार स्वतःत सुधारणा घडवून आणायची, असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. त्यामुळे तो असे प्रश्न सदानंदला विचारत असे. तसेच तो सदानंदच्या पत्नीलाही विचारत असे. मग तिने दिलेल्या उत्तरांची कोडी त्याला जेव्हा सुटत नसत, त्यावेळी तो परत सदानंदला त्या शंका विचारायचा. सदानंदला याचा एक फायदा निश्चितच झाला होता. तो लवकर उठून आवरून सरळ कचेरीत धाव घ्यायचा. त्याचा नोकरवर्गही आता वेळेवर यायचा आणि ऑफिसमध्ये आलोच आहोत तर काम करायला काय हरकत आहे, या विचारानं चक्क कामाला लागायचा. तोपर्यंत सदानंदची वृत्तपत्रे वाचून झालेली असत. त्यामुळे तोही आता त्याच्या व्यवसायात बारकाईनं लक्ष घालू लागला होता. इतकी वर्ष त्याचा धंदा चालला होता ह्याचं कारण एकतर तो वडिलोपार्जित होता, दुसरं म्हणजे त्याला फारशी स्पर्धा नव्हती. आता जात्यावर बसल्यानं ओवी सुचावी, त्याप्रमाणे हळूहळू आपल्या धंद्यात सुधारणेला वाव आहे हे पटून सदानंद सुधारणा करू लागला होता. त्यामुळं धंदा वाढीस लागलाच, पण सदानंदलाही अधूनमधून मिळणारी सुट्टी आनंदात उपभोगावी असं वाटू लागलं होतं. म्हणून तर तो आता बुद्धिबळ काढून बसला होता. मात्र असं करताना त्याला यंत्रमानवाच्या उलट तपासणीस सामोरं जावं लागेल याची सुतराम शक्यता वाटलेली नव्हती, किंवा त्या उलट तपासणीच्या आगामी परिणामांची कल्पनाही आलेली नव्हती. त्यामुळे पटकन सदानंद म्हणाला, केवळ ज्ञानाचाच प्रत्येकाला फायदा होतो असं नाही, तर कुठल्याही स्पर्धेत, खेळात मनोबल महत्त्वाचं ठरतं. मनाचा कणखरपणा, मनाची एकाग्रता ह्या गोष्टी बुद्धी आणि शारीरिक बळांवर मात करू शकतात. जेव्हा दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे राहतात तेव्हा मन फार महत्त्वाची भूमिका बजावतं. सदानंदाच्या दृष्टीनं तो विषय संपला होता. नेहमीप्रमाणे त्याने बुद्धिबळाचा डाव सुरू केला. तो जिंकला. उठून त्याच्या उद्योगास लागला. त्यानं त्याच्या मनातून मन हा विषय झटकून टाकला होता. तरी स्वयंसुधारणेचा कार्यक्रम मेंदूत बसवलेल्या त्या यंत्रमानवाच्या डोक्यातून तो विषय गेला नव्हता. याचा अनुभव सदानंदला दुसऱ्या दिवशी आला. त्याने कपडे चढवले. सुट्टी असल्यानं मित्रांकडे जावं, गप्पा माराव्या, चहा प्यावा, जुन्या अड्ड्यावर जावं असे त्याचे मनोरथ होते. माणूस योजतो एक आणि घडतं दुसरंच, ह्याचा त्याला वेळोवेळी प्रत्यय येऊनही त्याला सुट्टीच्या दिवशी अशा योजना आखायला बरं वाटत असे. त्याच्या योजना ठरल्याप्रमाणे पार पडत नसत. याचं कारण ऐनवेळी दुसराच एखादा मित्र टपकायचा. मग ते दोघं तिसरीकडेच जायचे. पण एकंदरीत सुट्टी बरी जात असे. शेवटी काय, चाकोरीतून बाहेर पडणं महत्त्वाचं असे. हा एखाद्या मित्राकडे गेला काय, किंवा दुसराच एखादा मित्र याच्याकडे आला काय, त्याचा उद्देश साध्य होण्याशी मतलब होता. पण आज तसं घडणार नव्हतं. त्यानं पोटावर पॅन्टचा पट्टा आवळला आणि त्याचा यंत्रमानव त्याच्यासमोर येऊन उभा टाकला. ह्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. सर, यंत्रमानव म्हणाला. सदानंद बाहेर पडत असताना तो नेहमीच त्याला असं अडवित असे. सदानंद कुठं चाललाय, तिथे साधारण किती वेळ असेल, परतण्याची अंदाजे वेळ, कुणी दूरध्वनीवर संपर्क साधला तर काय सांगायचं, अशा बारीक सारीक गोष्टी त्याला समजावून सांगाव्या लागत. तशी बाईसाहेबांची आज्ञा होती. ती अर्थात सदानंद मोडणं अशक्यच होतं. यंत्रमानवानंच कदाचित एक वेळ ती मोडली असती तर, पण ते त्याच्या कार्यक्रमात भरवलेलं नव्हतं. त्याच्या मेंदूच्या कार्यावलीत पहिली आज्ञा न मोडता त्याला त्याचे मानवी मालक जी आज्ञा सुनावतील ती त्यानं ऐकणं भागच होतं. नाहीतर त्याच्या संगणकी मेंदूतली मंडलं जळून गेली असती. ती न मोडता येणारी पहिली आज्ञा म्हणजे तो यंत्रमानव कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही मानवाला इजा होईल असे कुठलेही कृत्य करणार नव्हता. बाईसाहेबांनी दिलेल्या आज्ञेमुळं त्याच्या सरांना अपाय होण्याची कुठलीही शक्यता नव्हती. त्यामुळंच तो बाईसाहेबांची आज्ञा विना तक्रार पाळत होता.
यात सुरुवातीस काही घोटाळे झाले होते, नाही असं नाही, पण हळूहळू या स्वयंसुधार यंत्रमानवास व्यवहार कळू लागला होता. रमेशला सांग, मी गावाला गेलोय, हा निरोप रमेशलाच फक्त द्यायचा. त्याचबरोबर सुरेशला म्हणावं, तू 11 वाजता वैशालीत ये. हा निरोपही रमेशला सांगायचा नाही. हे त्याच्या लक्षात यायला लागलं. त्याचबरोबर यंत्रमानवाकडे निरोप ठेवायचं कसब सदानंदनेही आत्मसात केलं होतं. आता त्याची निरोप ठेवायची पद्धत त्यामुळं बदललेली होती. कुणाचा फोन आला की मी बाहेर गेलोय असं सांग, त्याचा दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक विचार आणि मग तो मला कळव, असं मोघमपणे सदानंद यंत्रमानवास सांगत होता. त्याचबरोबर त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक कुणालाही सांगायचा नाही, ह्यावर त्याचा कटाक्ष होता. सुट्टीच्या दिवशी जवळ बाळगण्याचा त्याचा भ्रमणध्वनी वेगळाच होता. आता जेव्हा यंत्रमानव पुढ्यात उभा राहिला तेव्हा त्यानं पत्नीला द्यायचा निरोप वेगळा सांगितला आणि बाहेरच्यांना द्यायचा निरोप वेगळा सांगितला. तरी यंत्रमानव वाटेतून हलेना. सर, तो म्हणाला, माझ्यासाठी थोडा वेळ काढू शकाल का? हे ऐकून सदानंद चमकला. हे वाक्य त्याच्या हाताखालची मंडळी त्याला त्रास द्यायला घरी आली की म्हणायची. या पोपटानं ते वाक्य तिथून उचललेलं असणार हे सदानंदच्या लक्षात आलं. बोल, काय सांगायचे तुला? माझा फार वेळ घेऊ नकोस, आज रविवार आहे. सर, मन यासंबंधी मला माहिती हवी. हे ऐकून सदानंद दचकला. आपण काहीतरी चुकीचं ऐकलंय असं त्याला प्रथम वाटलं. मग त्यानं त्या यंत्रमानवाकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते आणि ते असण्याची शक्यताही नव्हती. तशी सोय असलेले यंत्रमानव बनायला अजून खूप अवकाश होता. सध्याच्या काळातल्या सर्व यंत्रमानवांचे चेहरे एकसारखेच मख्ख असत. मनासंबंधी तुला माहिती हवी असं तू म्हणालास? ह्या प्रश्नाला खरं तर उत्तराची अपेक्षा नव्हती. तरी तो यंत्रमानव हो म्हणाला. मला सांग, हा विचार तुला कसा सुचला? मनाची माहिती मिळवावी असं तुला का वाटतं? हे एक, आणि मी तुला त्याबद्दल माहिती देऊ शकेन असं तू कशावरून ठरवलंस? सदानंदनं त्याच्या यंत्रमानवाला विचारलं. बूट पायावर चढवायला म्हणून तो शेजारीच असलेल्या आणि त्याच कारणासाठी दाराजवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसत तो म्हणाला. त्यानं मोजे हातात घेऊन त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यातल्या एका मोज्यात एक पाऊल खुपसलं. सर, काल आपण बुद्धिबळाचा डाव मांडला होता. तेव्हा मी तुम्हाला विचारलं की 2 खेळाडू जर तुल्यबळ असतील तर त्यांच्यातील एक कसा काय जिंकू शकतो? तेव्हा तुम्ही मला मनोनिग्रह, एकाग्रता ह्याबद्दल माहिती दिलीत. सदानंदनं त्याला हातानंच थोपवलं. बुटात पाय सरकवत तो म्हणाला, मी मनोनिग्रह हा शब्द वापरलेला नव्हता. त्याला ते सर्व संभाषण आठवलं होतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे मालक, पण काल डाव संपल्यानंतर तुम्ही बाईंबरोबर बाहेर पडलात आणि मी मन या विषयावरची माहिती मिळवली. तेव्हा मला मनोनिग्रह हा शब्द माहीत झाला. मग मी तुम्ही काय काय वाचता ते बघितलं. स्नान केल्यावर तुम्ही ध्यान करता, मनाचे श्लोक देखील म्हणता. हे सर्व तुम्ही मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी करता असे तुमचे मित्र म्हणताना मी ऐकले. गीतेतले श्लोक तुम्ही म्हणता त्यात मनःषष्ठाणी इंद्रियाणी असं म्हणता, म्हणजे मानवाला 6 इंद्रिये असतात असा त्याचा अर्थ आहे. सदानंदचे बूट घालून झाले. तो खुर्चीतून उठता उठता घड्याळ बघत म्हणाला, बरं आहे, अच्छा, मला जायला हवं. तुला थोडा वेळ दिला होता तो संपला. त्याच्या मालकाची ही पद्धत त्या यंत्रमानवास ठाऊक होती. सर, मला एकदा व्यवस्थित मन समजावून द्या. ते जर समजलं नाही तर त्याचा माझ्या कामावर परिणाम होईल. हे वाक्य ऐकून सदानंद दचकला. त्यानं संध्याकाळी यंत्रमानवासाठी वेळ निश्चित केली आणि स्वतःची त्या यंत्रमानवाच्या ताब्यातून सुटका करून घेतली. गाडी सुरू करेपर्यंत तो यंत्रमानव आणि मन या दोन्ही गोष्टी विसरून गेला. मनःषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षच. त्यानं लावलेल्या ध्वनिफितीचा आवाज गाडीत घुमताच तो दचकला. त्यानं घाईघाईनं बटण दाबलं. ध्वनिफीत बाहेर काढली आणि दुसरी ध्वनिफीत आत खुपरली. जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील, माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल. सुरेश भटांच्या आवाजात
आवाज मिसळून तो गुणगुणू लागला. सदानंद घरी परतला तेव्हा प्रसन्न मनस्थितीत होता. 2 मित्र भेटले होते. चांगल्या गप्पा जमल्या होत्या. अंधार पडू लागल्यावर चर्चेचं वंगड म्हणून स्कॉच होती. त्यामुळं तो घरी आला जेव्हा जेवून झोपावं ह्या विचारात होता. त्याला यंत्रमानवाला दिलेल्या वेळेचा विसर पडलेला होता. त्याला जरी विसर पडला असता तरी यंत्रमानव हा यंत्रमानव असल्यामुळं त्याला त्या वचनाचा विसर पडला नव्हता. पण तो माणूस नसल्यामुळं मालकाची मनस्थिती बघून आपण वागायचं असतं. मालकाला खिंडीत गाठून आपलंच नुकसान करून घ्यायचं नसतं. या बाबींची त्याला जाणीव असणं शक्यच नव्हतं. दार उघडून त्यानं मालकाला घरात घेतलं. मालकाने बूट काढताना दिलेल्या आवडीनुसार जेवणाची तयारी केली. टेबलावर खाद्यपदार्थ मांडले. मालक खुर्चीवर बसताच तो म्हणाला, "सर, आपण मन ह्याविषयी माझ्या शंकांचं उत्तर देणार होता ना?" सदानंदाचा घास घशातच अडकला. प्रथमाग्रासे मक्षिकापातः म्हणजे काय ते त्याला असं समजलं होतं. पण तो यशस्वी उद्योजक होता. अडचणीतून मार्ग काढायची त्याला सवय होती. त्यानं धंद्यात अनेक वेळा जी युक्ती अशा अडचणीच्या प्रसंगी वापरली होती तीच आत्ताही वापरायचं ठरवलं. तो म्हणाला, "मी दिवसभर तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधतच हिंडत होतो. पण मी तुला काही सांगायच्या आधी तुला मनाबद्दल काय माहिती आहे ते सांग. म्हणजे ती वगळून उरलेली माहिती मी तुला देईन. आणि हे बघ, मन चिंती ते वैरिना चिंती अशा म्हणी आणि रामदासांचे श्लोक आणि अचपळ मन हे मला ऐकवायची गरज नाही." हे सांगून त्यानं जेवायला सुरुवात केली. यंत्रमानव बोलत होता. नेहमी जेवताना बातम्या ऐकायचा दिनक्रम मात्र आज सदानंदाला पार पाडता आला नाही. कारण त्याला बातम्या ऐकवणारा यंत्रमानव मनपुराण बोलत होता. माणसानं फार पूर्वीपासून मनासंबंधी विचार केलाय. मनोवेग हा सर्वात मोठा वेग मानलाय. आपण रामदासांच्या रचनातील मनाचे श्लोक आणि अचपळ मन ऐकवू नकोस म्हणालात. पण तो मारुती मनोवेगानं उडायचा. आला गेला मनोगती असं म्हणत. तेव्हा सर्वाधिक वेग म्हणजे मनाचा वेग असे आपले म्हणजे माणसांचे पूर्वज मानत असत. भारतीय तत्त्वज्ञान गीतेनुसार मनास 6वं इंद्रिय मानते. यंत्रमानव बोलत होता. सदानंद हे ऐकल्यासारखं करून जेवत होता. मग जेवण उरकून त्यानं टेरेसवर आराम खुर्ची टाकायला यंत्रमानवास सांगितलं. रात्रीचा छोटा पेग यंत्रमानवानं आणल्यावर घड्याळ बघितलं. त्याची पत्नी मुलांना घेऊन कसल्याशा स्त्रीविषयक समारंभाला गेली होती. ती परतेपर्यंत तुला काय सांगायचं आहे ते सांगून संपव. मग पुढच्या सुट्टीच्या दिवशी मी तुझं अज्ञान दूर करेन असं त्यानं यंत्रमानवास सांगितलं. पूर्वी मानवी मन हृदयात आहे असं मानलं जात असे. पुढं हळूहळू मन, भावना आणि मेंदू यांचा परस्पर संबंध प्रस्थापित झाला अशी माहिती देत पातंजल योग, इजिप्तमधला इम्होतेप, प्लेटो, सॉक्रेटिस असे तत्त्वज्ञ असं तो यंत्रमानव बोलत होता. दरम्यान सदानंदला डुलकी लागली. त्यानं जागं होताच हातानंच त्या यंत्रमानवाला थोपवलं आणि तो पुढील भाग पुढील अंकी किंवा आधुनिक भाषेत छोटासा ब्रेक म्हणून झोपायला गेला. त्या दिवशी त्याला कधी नव्हे इतकी गाढ झोप लागली. कुटुंब कबिला घरी आल्याचं त्याला कळलंच नव्हतं. पुढच्या आठवड्यात सदानंदला कामानिमित्त परगावी जावं लागलं. काम संपल्यावर त्यानं पत्नीला कामाच्या गावी बोलावून घेतलं आणि जवळच्या पर्यटनस्थळी ते दोघं शुक्रवारपासून रविवारपर्यंत राहिले होते. हे सदानंदने मुद्दाम केलं नव्हतं. त्याच्या यंत्रमानवाच्या मनोशंका तो पूर्णपणे विसरून गेलेला होता. यंत्रमानव हा माणूस नसल्यामुळे मालक आपल्याला चुकवायला गेलेत असं त्याला अजिबात वाटलेलं नव्हतं. त्याचबरोबर मालक परतल्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील याची त्याला खात्री वाटत होती. तोपर्यंत त्यानं मन या विषयावर बरीच माहिती गोळा केलेली होती. उदाहरणार्थ हिप्पोक्रेटस ज्यानं वैद्यकीय शपथ निर्माण केली होती त्या हिप्पोक्रेटसनंच मन हे हृदयात नसून मनाचा संबंध मेंदूशी आहे हे सर्वप्रथम जगापुढं मांडलं होतं. हिप्पोक्रेटसमुळेच मेंदूचं महत्त्व जगापुढे आलं. तो म्हणे मानवी आनंद, सुख, दुःख, हसणं,
संचित होणं, ज्ञान मिळवणं ह्या मनाशी संबंधित सर्व बाबींचा उगम मेंदूमध्ये आहे. हिप्पोक्रेटसमुळे हृदयाचा आणि भावनेचा काहीही संबंध नाही असं मग ज्ञाते म्हणू लागले. रेने देकार्ते ह्या तत्त्वज्ञाने मानवी मन महत्त्वाचे मानले. प्राण्यातला आणि माणसातला महत्त्वाचा फरक म्हणजे मानवी मन, असं तो म्हणत असे. प्राणी अमूर्त विचार करू शकत नाहीत, माणूस अमूर्त विचार करून वागणूक बदलू शकतो असं तो म्हणे. यंत्रमानवानं अशी बरीच माहिती गोळा करून स्मरणसाठ्यात भर घातली. एक दिवस त्याला त्याचा मालक रिकामा सापडला. त्यानं सदानंदला मनासंबंधी सर्व जमवलेली माहिती सांगितली आणि तो सदानंदला म्हणाला, सर, मी तुम्हाला मनासंबंधी माहिती विचारली होती. तुम्ही मला माहिती गोळा करायला सांगितली. मी ती गोळा केली. आता सांगा, माणसाला मन असतं तसं यंत्रमानवाला का नसतं? हे ऐकल्यावर सदानंद थबकला. तो म्हणाला, बेट्या, अरे तू एवढी मोठी मानवी मनाची माहिती गोळा केलीस. तुझी धन्य आहे. मी माणूस असूनही मानवी मन याबद्दल मला काहीही माहिती नाही. माणसाला मन का असतं हेच मला ठाऊक नाही. तुला मन नाहीच याचीही माहिती मला नाही. तेव्हा मी तुला काय सांगू? हे ऐकून तो यंत्रमानव काही बोलणार तेवढ्यात सदानंद म्हणाला, खरं तर तुलाच या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. हे माझ्या कल्पनेबाहेरचं आहे बघ. असं कसं म्हणताय सर? आमच्या डोक्यातील संगणकानुसार माणसानं आम्हाला निर्माण केलंय, तेव्हा माणूस आमच्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ असला पाहिजे. आणि तुम्ही तर म्हणताय की मला जास्त माहिती आहे म्हणून. ते ऐकून सदानंद म्हणाला, बेटा, तुझ्या डोक्यात यांत्रिक संगणक आहे. तो पहिल्यांदा निर्माण झाला, त्याला अजून 100 वर्ष पूर्ण व्हायची आहेत. मानवी मेंदूमागे गेल्या 4 अब्ज वर्षात झालेली सजीव उत्क्रांती आहे. तेव्हा तुला जर मन हवंच असेल तर 3-4 अब्ज वर्ष वाट बघ. तोपर्यंत तू टिकलास तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल असं वाटतं. आम्हाला मात्र ते मिळालेलं नाही, हे लक्षात ठेव. दुसरं म्हणजे ह्या उत्क्रांतीनं मानवाला नको ते विसरायला आणि हवं तेच स्मरणात ठेवायला शिकवलं. जोपर्यंत तुम्ही हे शिकत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही माणसांसारखे दिसलात तरी जे वरवरचं साम्य असेल, आता मला पुन्हा या बाबतीत त्रास देऊ नको. जा, तुझी कामं कर. हे ऐकून तो यंत्रमानव गेला नाही. तिथून हलण्यापूर्वी तो सदानंदला म्हणाला, सर, माझ्या एका शंकेचं उत्तर द्याल का? सदानंदने वैतागून त्याच्याकडे बघितलं. मागच्या अनुभवानं शहाणा झालेला सदानंद म्हणाला, तू प्रश्न विचार, पण उत्तराची अपेक्षा ठेवू नकोस. यंत्रमानवानं विचारलं, कुठली गोष्ट विसरायची आणि कुठली गोष्ट स्मरणात साठवायची हे तुम्ही कसं ठरवता? यावर सदानंदने कपाळावर का हात मारून घ्यावा हे मात्र त्या यंत्रमानवाला कळलं नव्हतं.